आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे आणि लाडकी बहीण योजना निवडणुका लांबवण्यासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने संकेत दिले आहेत। त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। या संदर्भात शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी निवडणूक आयोग पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला। राऊत म्हणाले, निवडणूक आयोग संविधानिक संस्था आहे। जर ती राजकारण्यांच्या दबावाखाली काम करत असेल तर लोकशाही कशाला आहे। लाडकी बहीण योजना मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी असून सत्ताधाऱ्यांना निवडणूक घेण्याची भीती आहे। त्यामुळे निवडणूक लांबवली जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली।